नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला जुन्या बाल भारती पुस्तकातील निश्चयचे बळ हा धडा सांगणार आहे। तर महात्मा गांधीजींनी आयुष्यभर स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। निश्चयाचे बळ। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला। देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधीजींनी आयुष्यभर प्रयत्न केले। मोहनदास करमचंद गांधी हे त्यांचे पूर्ण नाव। सगळेजण त्यांना प्रेमाने बापू म्हणत। हेच गांधीजी पुढे खूप मोठे झाले। लोक त्यांना महात्मा म्हणू लागले। हे कसे घडले? हे घडले गांधीजीच्या अंगी असलेल्या गुणामुळे। त्या अनेक गुणांपैकी एक महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांचा दृढ निश्चय। एकदा मनात निश्चय केला, एखादी गोष्ट करायची ठरवली की ते त्यापासून माघार घेत नसत। एका लहानशा गोष्टीवरून त्यांच्या निश्चयी स्वभावाची ओळख होते। एकदा गांधीजींनी ठरवले की आपण काही श्लोक पाठ करावेत। रोज एका श्लोक पाठ करायचा असा त्यांनी निश्चय केला। पाठ करायचा श्लोक ते एका कागदावर लिहून काढत, नंतर तो कागद ते भिंतीवर चिटकवून ठेवत। काम करता येता जाता तो श्लोक ते पाठ करत। असे एक नाही, दोन नाही, 700 श्लोक त्यांनी तोंडपाठ केले। त्या श्लोकचा अर्थ आपण लिहून काढावा असे त्यांच्या मनात आले। रोज एका श्लोकचा अर्थ लिहिल्याशिवाय झोपायचे नाही असा त्यांनी निश्चय केला। आपल्या या निश्चयात त्यांनी एकदाही खंड पडून दिला नाही। 700 श्लोकचा अर्थ लिहायला त्यांना 700 दिवस लागले। दिसायला ही गोष्ट अगदी छोटीशी, पण अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टीचे पालन करूनच गांधीजींनी खूप मोठे झाले। चांगल्या गोष्टी एकदम करता येत नाहीत, त्यांचा सराव करावा लागतो। त्या नियमित करायचा निश्चय करावा लागतो, तो निश्चय पाळावा लागतो। गांधीजी नेमके हेच करत। आपण केलेला चांगला निश्चय पार पाडत असताना, चांगल्या गोष्टी करताना कोणी टट्टा केली तरी ते तिकडे लक्ष देत नसत। त्यांचं लक्ष असायचे ते ठरवलेली गोष्ट पूर्ण करण्याकडे। खूप खूप धन्यवाद।